हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपलं सर्वांचं एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तर त्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड बद्दल बघणार आहे, जो आपला नर्सिंग सीईटीचा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जो आपल्याला 20 मार्कासाठी विचारला जातो. तर मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूड काय असतं, त्यानंतर नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये कोणता सिलेबस विचारला जातो, त्यानंतर कशा पद्धतीने नर्सिंग ॲप्टिट्यूडचे एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेता येतील आणि त्यासोबत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे जे क्लासेस आहेत तर त्याबद्दल पण मी थोडक्यात इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा तुम्हाला पुरेपूर फायदा तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघू की नर्सिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय असतं, व्हॉट इज नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूड हा एक 20 मार्कचा सब्जेक्ट तुमच्या नर्सिंग सीईटीमध्ये दिलेला आहे आणि या सब्जेक्टचं देण्याचं कारण असं की तुम्हाला नर्सिंगबद्दल किती बेसिक नॉलेज आहे तर हे तुमचं चेक करण्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे तर हा आपला नर्सिंग सीईटीमध्ये आहे मित्रांनो. तर याच्यावर तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जातात आणि 20 क्वेश्चन हे तुमचे 20 मार्कासाठी असतात. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण बघणार की नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस काय-काय असतो. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला नर्सिंगबद्दल किती बेसिक जनरल नॉलेज आहे तर ते बघितलं जातं. तर याच्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे, आता ॲक्चुअली याचा कुठला सिलेबस आपल्या सीईटीने पब्लिश केलेला नाहीये. बट आपण जर मागच्या 3 वर्षाचा जर क्वेश्चन पेपर जर बघितला तर त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस कोणत्या पद्धतीचा आहे आणि आपण जे क्लासेस घेणार आहे तर त्यामध्ये पण सर्व आपण प्रिडिक्ट करून ते सिलेबस काढलेला आहे आणि तो सिलेबसच तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेण्यामध्ये हेल्प करू शकतो. ओके. तर हा जो नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नर्सिंग प्रोफेशनबद्दल विचारलं जातं. याच्यापैकी कोणते-कोणते कोर्स आहेत तर ते कोर्सचे लाँग फॉर्म विचारले जातात. त्यानंतर कोर्सचे ड्युरेशन विचारले जाते. त्यानंतर बॉडीबद्दल बेसिक एनाटॉमी आणि फिजिओलॉजी विचारली जाते. त्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स विचारले जातात. कोणत्या व्हिटॅमिनमुळे काय फंक्शन आहे, त्याच्या डिफिशियन्सीमध्ये काय-काय होतं हे तुम्हाला विचारलं जातं. त्यासोबत बॉडीचे बेसिक्स फंक्शन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल हार्टला किती चेंबर आहे, त्यानंतर किडनीचं काम काय आहे, त्यानंतर लंगचं काम काय आहे, त्यानंतर आईजबद्दल, इयरबद्दल असे वेगवेगळे जे आपल्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत, तर याच्याबद्दल बेसिक एनाटॉमिकल क्वेशन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. त्यासोबत आपले काही इम्पोर्टंट डेज वगैरे असतील, त्यानंतर आपला नर्सिंग डे आहे, तर नर्सिंग डे कधी सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड हेल्थ डे कधी सेलिब्रेट केला जातो, एड्स डे असेल, ट्युबरक्युलोसिस डे असेल, तर असे जे काही बेसिक इम्पोर्टंट डेज आहेत, तर ते कधी सेलिब्रेट केले जातात, तर याच्याविषयी तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या सिलेबसमध्ये विचारलं जातं. त्यानंतर फर्स्ट एडमध्ये ॲज अ नर्सिंग आपला काय रोल आहे? फर्स्ट एड म्हणजे काय असतं? कम्युनिकेशन काय असतं? असे भरपूर प्रकारचे नर्सिंगचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला या नर्सिंग ॲप्टिट्यूड सिलेबसमध्ये विचारले जातात किंवा आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये येतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडबद्दल जर पुरेपूर जर स्टडी जर करायचा असेल आणि तुमचं पण जर स्वप्न जर असेल, तर तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये 20 पैकी तुम्हाला 15च्या पुढे मार्क्स आणणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आता आपण बघू की नर्सिंग ॲप्टिट्यूडला मार्क्स किती असतात. जसं मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की नर्सिंग ॲप्टिट्यूड जो आहे तर तो आपल्या नर्सिंग सीईटीमध्ये 20 मार्कासाठी विचारला जाणारा हा एक सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 एमसीक्यू असतात. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड किंवा एमएस नर्सिंग सीईटीमध्ये कुठल्याच प्रकारची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. बाकीचे जसे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश तुम्हाला 20-20 मार्कासाठी असतो. त्याच पद्धतीने हा सब्जेक्ट पण तुम्हाला 20 मार्कासाठी विचारला जातो. याच्यावर तुम्हाला 20 वन लाइनर किंवा 2 लाइनर एमसीक्यू तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. कुठला सिनारिओ बेस्ड क्वेश्चन मोस्टली याच्यामध्ये विचारला जात नाही. सर्व वन लाइनर किंवा 2 लाइनर याच्यामध्ये क्वेश्चन असतात. त्यासोबतच याच्यामध्ये काय तुम्हाला न्यूमेरिकल्स पण विचारले जातील, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जसं आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, तर त्या टाइपचे याच्यामध्ये ॲप्टिट्यूडचे, जनरल ॲप्टिट्यूडचे पण क्वेश्चन याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आपण आता मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्सतर्फे आपण काय करतोय, की नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी आपण क्लासेस सुरू करतोय आणि त्या क्लासेसची फीस मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली 75% ऑफ आहे. 2000 फीस न घेता आपण फक्त ₹499 फीस घेत आहोत आणि या क्लासेसचा तुम्हाला फायदा काय होणार आहे मित्रांनो? नर्सिंग ॲप्टिट्यूड बद्दल जर बघितलं, तर तुम्हाला कुठे याचं बुक अवेलेबल नाहीये किंवा तुम्हाला याचा प्रॉपर कुठे सिलेबस किंवा कंटेंट कुठे भेटणार नाही. पण या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये नक्की भेटतील. आम्ही तुम्हाला इथे फक्त बुक किंवा फक्त कंटेंट द्यायचा असं नाही. ते कंटेंट तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून आपण त्याचे क्लासेस घेतोय. आज तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्लास जर लावले, तर तुम्हाला ₹3,000 ते ₹4,000 याच्यावरती तुम्हाला पैसे द्यावे लागतात. बट आपण फक्त ₹500 मध्ये तुम्हाला हे क्लासेस आहेत, तर मित्रांनो हे अवेलेबल करून देत आहे. तर आपले हे जे क्लासेस आहेत, तर हे जानेवारी महिन्यापासून तर तुमच्या एक्झामपर्यंत आहेत. तर अशा पद्धतीने हे क्लासेस जे आहेत, तर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे, की मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिमहत्त्वाचे आपले हे क्लासेस ठरणार आहेत. कारण की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुम्ही 11वी-12वी ते शिकलेले आहेत, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स बघायला भेटतील. बट नर्सिंग ॲप्टिट्यूड हा तुमच्यासाठी नवीन सब्जेक्ट आहे. याच्याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे. तर आपले जे क्लासेस आहेत, तर तुम्ही ₹499 ची इन्व्हेस्टमेंट नक्कीच तुम्हाला पुढे कामं येणार आहे. ओके मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे, तर त्यांनी खाली दिलेला जो नंबर आहे 9284062215 तर ह्या नंबरवर आजच संपर्क करायचा आहे आणि लगेच आपल्या बॅचमध्ये तुम्हाला मित्रांनो एनरोलमेंट करायचं आहे. त्यासोबतच
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक Google फॉर्मची लिंक आहे. तुम्ही तो Google फॉर्म पण फिल करून डायरेक्टली आपल्या बॅचमध्ये एनरोल मित्रांनो करू शकता. त्यासोबत WhatsApp ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या WhatsApp ग्रुपच्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि क्लासेसबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन जर लागत असेल, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही मित्रांनो आपल्या क्लासेसची डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. त्याचबरोबर अजून एक इम्पोर्टंट टॉपिक म्हणजे ओन्ली थेरी इम्पोर्टंट नाही आहे, तर त्या थेरीसोबत तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडचे MCQ प्रॅक्टिस करणं पण तेवढंच इम्पोर्टंट आहे आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या MCQची प्रॅक्टिस पण तुमची ह्या बॅचमध्ये करून घेतली जाणार आहे मित्रांनो. नक्कीच आपण जर मागच्या वर्षीचे तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे मी फीडबॅक्स आहेत, तर ते फीडबॅक्स पण दाखवणार आहेत. भरपूर असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी 98% 99% मिळवलेले आहेत. त्यासोबत असे भरपूर विद्यार्थी पण आहेत, की ज्यांनी 20 पैकी 18-17 असे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन राईट करून आलेले आहेत आणि मागच्या वर्षी आपण YouTubeला काही सेशन्स घेतले होते, 9 लेक्चर घेतले होते. त्यामध्ये जवळपास 270 MCQ आपण डिस्कस केले होते आणि त्या 270 पैकी मोस्ट ऑफ 16-17 MCQ ॲज इट इज आपल्या एक्झाममध्ये बघायला पण मिळालेले आहेत. तर ते पण तुम्हाला मी विद्यार्थ्यांचे फीडबॅक दाखवणार आहे. बट आता आपल्याला यावर्षी 16-17वर डिपेंडंट राहायचं नाही. आपल्याला 20 आउट ऑफ 20 नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये घ्यायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल, की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तर त्यांनी आजच आपल्या क्लासमध्ये लगेच एनरोलमेंट मित्रांनो करून घ्यायची. तर माझ्याकडे काही स्क्रीनशॉट आहेत, जे तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता. बघा प्रिव्हियस इयरचे स्टुडंटचे आपल्याकडे फीडबॅक आहेत, ज्यामध्ये इथं सर्व आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचे फीडबॅक मला WhatsAppला दिलेले आहेत. यासोबत मागच्या वर्षीचे तुम्ही व्हिडिओज बघा, ज्यामध्ये मी 9 सीरीज घेतल्या होत्या, ज्यामध्ये 270 आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर त्या क्वेश्चनचे जे व्हिडिओज आहेत, तर त्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा, तिथल्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स बघा. एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद स्टुडंटने दिला होता आणि त्याच प्रतिसादाला आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे. म्हणून आपण यावर्षी डायरेक्टली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच लॉन्च करत आहे आणि एकदम कमी फीजमध्ये म्हणजे 499 मध्ये तुम्हाला ही बॅच मित्रांनो भेटत आहे. तुम्ही इथे विद्यार्थ्यांचे फीडबॅक बघा. इथे फीडबॅक विद्यार्थ्यांचे आहेत, की 20 में से 18 क्वेश्चन राईट आहे. म्हणजे 20 पैकी 18 क्वेश्चन त्या स्टुडंटचे राईट आलेले आहेत. त्यानंतर एका स्टुडंटला बघा इथं आय गॉट 98% आणि 20 आउट ऑफ 18 ओके, म्हणजे 20 पैकी 18 मार्क्स नर्सिंग ॲप्टिट्यूडचे या विद्यार्थ्याला भेटले आहेत. असे भरपूर सर्व विद्यार्थ्यांचे आहेत. बट जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे स्क्रीनशॉट मी याच्यामध्ये ॲड करू शकलो. भरपूर सर्व असे विद्यार्थ्यांचे आपल्याकडे मित्रांनो लिस्ट आहे. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर ज्यांना कोणाला जर बॅचमध्ये इंटरेस्टेड असेल आणि बॅचमध्ये जर एनरोलमेंट करायची असेल, तर त्यांनी मला आजच लगेच कॉन्टॅक्ट करा. तुमचं बॅचमध्ये एनरोलमेंट करून घेतलं जाईल आणि लवकरच आपले जे क्लासेस आहेत, तर ते 10 जानेवारीपासून आपण जे आपले क्लासेस आहेत, तर त्या मित्रांनो आपण आपले क्लासेस स्टार्ट करत आहोत. ओके फ्रेंड्स, थँक यू.